पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गायत्री सोसायटी, LT रोड, हनुमान चौक, मुलुंड पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या गौरी संतोष कुलकर्णी या आपल्या वहिनींना भेटणार आहोत. काय म्हणतायत वहिनी ऐकूया. गायत्री सोसायटी, मुलुंड स्टेशनचाच हा रस्ता आणि या ठिकाणी कुलकर्णी कुटुंब वाट बघतंय आपली. अरे, पावसाचे थेंब पडू लागलेले आहेत. कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस सुरू होईल असं वातावरण आहे. पण आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. मुसळधार गप्पांना सुरुवात करूया. कुलकर्णी कुटुंबाला भेटू. हे पण एवढं चालतं. आता दिवसभराचा उपास झाला ना. हो का? शब्दा शब्दांनी बनते वाक्य, वाक्या वाक्यांनी बनते कविता. संतोषराव माझे सागर, मी त्यांची सरिता. काय सांगता? पाऊस सुरू झालाय म्हणजे आता सरिता आणि सागराला पूर येईल. हो, मग म्हणजे सरितेला आल्यावर मग सागराला येईल. हो, क्या बात. उधाण येईल मग सागरा. नमस्कार. नमस्कार मिस्टर संतोष कुलकर्णी. थँक्यू. धन्यवाद. द्या आता ओळख करून. हे मिस्टर संतोष कुलकर्णी. नमस्कार. या मोठ्या नणंद. नमस्कार. ही मुलगी. हॅलो. मुलगा. सासूबाई. नमस्कार. या जाऊबाई आहेत. नमस्कार. तो भाऊ आहे. नमस्कार. बाबा, आई. नमस्कार. या धाकट्या नणंद. नमस्कार. आणि याचा मित्रपरी आहे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा आदेश बांदेकर आले कुलकर्ण्यांच्या घरी. आजची पैठणी जाणार देसायांच्या घरी. आषाढ श्रावणात पडतो पाऊस, पैठणी मिळवण्याची फारच मला हौस. मोगऱ्याचा दरवळतो वास आणि भास्करावांचं नाव घेते पैठणीकरिता खास. नमस्कार. कुठलं बालपण? डोंबिवलीत कुठे? डोंबिवलीत ताई पिंगळे चौक, डोंबिवली पूर्व. कोण कोण घरी? घरी आई, बाबा, मोठा भाऊ, मी. आम्ही. आई बाबा काय करायचे? बाबा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये होते. आई गृहिणी होती. आपण काय करता? मी आता पार्ट टाइम जॉब करते चार्टर्ड अकाउंटंटच्या फॉर्ममध्ये. कुठे पण? म्हणजे इथे मुलुंडमध्येच आहे. जवळच्या जवळ बघितलं. मुलं लहान आहेत. मग डोंबिवलीवरून मुलुंडला कशा काय आलं? नाही, लग्नानंतर आले. हो काय? मला वाटलं फिरायला. नाही. काय करतात मिस्टर? मिस्टर BMC मध्ये सब इंजिनियर आहेत. बरं, बोलवा ना. या. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बसा. तुमचं बालपण कुठलं? घाटकोपर, पंतनगरला होतो लहानपणापासून. काय गंमत आहे. हो. मग या पूर्वीच्या भागामध्ये सुद्धा जे मिस्टर होते ते पंतनगर मधलेच होते. म्हणजे योगायोग आहे. योगायोग आहे. मी 2000 सालापर्यंत पंतनगरमध्ये होतो. मग लग्न करायचं, ती जी राहत होतो ती खोली लहान असल्यामुळे आणि परिवार मोठा असल्यामुळे मग मुलुंडला शिफ्ट झालो. आणि तिथलं जीवन म्हणजे चाळीतलं होतं, त्यामुळे फुल धमाल होती आणि मजेत गेलं बालपण एकदम. चाळीत धमाल म्हणजे कशा पद्धती? चाळीत धमाल म्हणजे आम्ही समोरासमोरच्या 4 बिल्डिंग्स होत्या. 4 सिस्टीम माडामध्ये राहत होतो, त्यामुळे 1 रूम किचन, कॉमन गॅलरी
त्यामुळे नुसता उच्छाद होता मुलांचा. दहीहंडी म्हटल्यानंतर तर प्रश्नच नाही. म्हणजे प्रत्येक सण जो असतो तो जसा मराठी संस्कृतीत किंवा आपण म्हणतो की जसा साजरा व्हायला पाहिजे तसा तिकडे साजरा. होळी म्हटल्यानंतर म्हणजे रंगपंचमीची गंमत अशी की समजा तो मुलगा घरातून बाहेर आला नाही तर त्याची खरी चंपी व्हायची. म्हणजे त्याला खरं बाहेर काढायला जायचं, त्याचे कपडे पाडायचे, त्याची इस्त्री व्हायची, जे काही धमाल असायची. पण ते आता इकडे मुलुंडमध्ये नाही. मुलुंडमध्ये नाही. ब्लॉक सिस्टीममध्ये आल्यानंतर सोफिस्टिकेटेड थोडापणा झाला आहे, त्यामुळे मग वेगळं थोडंसं त्याला कलाटणी आहे. पण ती चाळ सिस्टीममधलं जी सगळी काही मजा होती ती मजा, बालपण त्यावेळची ती धमाल. आम्ही गोट्या खेळताना मला आठवतंय, मी घाटकोपर, आम्ही पूर्वेला राहायला, आम्ही पूर्वेला विटीदांडू गोट्या खेळत खेळत घाटकोपर पश्चिमला उदय टॉकीज, श्रेयस टॉकीज तिथपर्यंत पार. म्हणजे आम्हाला समजायचं पण नाही की आपण एवढे पार तिथे एवढ्या लांब गेलोय. पावसात कुठले खेळ खेळायचा? पावसाळ्यात आता आटापाटी खेळायचो किंवा ते पूर्वी जमीन मिळाय म्हणजे काठी हातात घेऊन एक गेम असायचा. तो काठी तिथे आपण म्हटलं की त्या काठी जिथे जमीन आहे किंवा दगडाचा पोर्शन आहे तिथे जाऊन तिथे लावायची, टच करायची. डबा एक्सप्रेस होता. त्यामुळे असे लपाछपी. कॅरम पत्ते तर कॉमन गॅलरीमध्ये तर धमाल होती. डबा एक्सप्रेस हा खेळ बऱ्याच जणांना माहितीही नसेल आता. हो. तुला माहिती आहे खेळ डबा एक्सप्रेस? नाही. तुला तो विटीदांडू खेळ माहिती आहे? नाही. तुला काय माहिती आहे सांग मला. कुठला खेळ माहिती आहे? मैदानातला तो बाबांनी सांगितला तो तार काय ते काठी घेऊन चिप्पीवर लावायची ती काठी. काय म्हणतात त्याला? नाव नाही आठवत. माहिती आहे खेळ? त्यांना सगळं कॉम्प्युटर गेम. ही चूक त्यांची नाही आहे, ही चूक आमची आहे की आम्ही त्यांच्याबरोबर खेळत नाही. उपलब्ध साधनांमधून खेळ असा जो प्रकार होता. म्हणजे आता सगळं बाजारातून आणलं जातं, पण पूर्वी कसं होतं जे घरात आहे किंवा जे अवेलेबल आहे त्याच्यातून खेळ निर्माण. आणि नॅचरल खेळ, सगळे नैसर्गिक खेळ, मैदानी खेळ. आता सगळे 4 चौकटीत बसून खेळतात, खाली कोणीच जात नाही. तर असे हे खेळ. मग तुमचं कसं काय जमलं? जसे सगळे म्हणजे लग्नाच्या अगोदर नाव नोंदवलं होतं. पुढे डोंबिवलीच्या ब्राह्मण सभेमध्ये नाव नोंदवलं होतं. त्या अरेंज मॅरेज आहे, त्यामुळे नंतर नाव नोंदवलं असल्यामुळे नंतर चौकशी झाल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला. कुठे बघितलं? यांच्या घरी. मुलगा बघायला आलो होतो. मुलगी बघायला. म्हणजे काय तुम्ही आला होतात? हो, आम्ही आलो त्यांच्या घरी. मग त्याने काय केलं होतं? त्यांनी चहा पोह्याचाच कार्यक्रम केला. ते घेऊन आले होते बाहेर? नाही, घेऊन मी आले, पण त्यांनी बनवून ठेवले होते सासूबाईंनी. मग काय त्या दिवशी जमलं सगळं? आता ते त्यांनाच माहिती आहे. तुम्हाला काय माहिती? त्या दिवशी ठरवलं? नाही, फर्स्ट साईट म्हटल्यानंतर आवडली बघितल्यानंतर, आणि एक 3-4 दिवसांनी होकार दिला. 23 एप्रिलला बघितलं, 27 एप्रिलला होकार दिला. तुम्ही काय वाट बघत होता कधी येतोय होकार? माझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त कॉन्फिडन्स होता की यांचा होकार नक्की येणार. हो. पण ते 4 दिवस मग अशा वेळेला घरात काय विषय असतात? काय नाही, म्हणजे जनरल थोडंफार मग माहिती आणखीन करून द्यायची स्वयंपाकघरातली, इकडची तिकडची येते, उठणं बसणं असं सगळं. कारण आधी शिक्षणाने याच्यात गेलेला असतो सगळा काळ, त्यामुळे मग ते. कसा आहे स्वभाव कोणाचा? तुम्ही कोणाचं सांगणार? तुम्ही ज्यांचा सांगाल त्यांचा आम्ही समजून घेऊ. सांगा. मिस्टरांचा शांत आहे आणि खूप जास्त हे पेशन्स खूप आहेत त्यांच्याकडे. पेशन्स आहे खूप आहेत. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की यांचे पेशन्स कमी करायला पाहिजे. मुंबई महापालिकेत काम करतो, त्यामुळे पेशन्स ठेवूनच काम करायला लागतं. जसं दारी बाहेर तसं घरी असा हिशोब आहे, त्यामुळे पेशन्स ठेवून काम. आणि इकडे पेशन्स कसं काय? इथे आहे थोडं शॉर्ट टेम्पर आहे. म्हणजे समोरचा पेशंट होईल काय? असं का करतो तुम्ही? माझे पेशन्स कमी आहेत. का? कशामुळे? नाही, म्हणजे स्वभाव जो आहे ओरिजिनल त्याच्यातच. म्हणजे मी 2दा एखादी गोष्ट मुलांना सांगू शकते, 3ऱ्यांदा तीच केल्यावर नाही मी ओरडते, नाही तर कधी फटका सुद्धा एखादा. काय सांगता? हो, फटका मिळतो कधी कधी. हो. कोणाचा हात जास्त लागतो? आईचा. बाबांचा नाही? बाबा नाही मारत. नाही, पण आई मारते कधी कधी. किती कौतुकाने सांगते. आई मारते मला. त्याच्यात सुद्धा तिच्या प्रेम आहे हे सांगण्यात. मग फिरायला वगैरे कुठे गेला होता? फिरायला महाराष्ट्राबाहेर केरळ तिकडची ट्रिप झालेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी, महाबळेश्वरपासून बरेच ठिकाणं. लक्षात राहिलेला काय किस्सा काय सांगा? आठवणीतला किस्सा, आमच्या लग्नानंतर मंगळागौरीचा सण होता. तर तेव्हा आदल्या दिवशी हे कुर्ल्याला होते तेव्हा ऑफिसला.
मग दादरून फुलं खरेदी करून आणली सगळी. छान कळ्यांचे गजरे आणले होते. आम्हाला वाटलं मस्त मोगऱ्याचे गजरे. पण सकाळी उठून ते घालण्यासाठी काढले होते, ते उमलले होते, ते तगरीचे होते गजरे. नाही, कारण गजरा आणायची सवय नव्हती, त्यामुळे जे बारीक आणि ज्या कळ्या, कारण घरून इन्स्ट्रक्शन होतं की कळ्यावाल्या आणा म्हणजे दुसऱ्या दिवशी फुलतील त्या, त्यामुळे मग तगरी आणि मोगऱ्याच्यात फरक कळाला नाही, तगरीच्या आणली. नशीब हा एवढं तरी आणलं हो की नाही. बरं, आता वजन इकडे पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी येतोय हा वजनाचा काटा. आता मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन आणून इथे गोळा करायचं. कमीत कमी 5 वस्तू, जास्तीत जास्त म्हणजे 15 वस्तू त्याच्या आतमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 5, जास्तीत जास्त 15 याच्यामध्ये मी जितकं वजन सांगणार तितकं होणं गरजेचं आहे. आणि काय गाडीचा नंबर म्हणाला? 3650. 3650 म्हणजे 3 किलो 650 ग्रॅम एवढं वजन. वेळ 2 मिनिटाची. वेळ झाली सुरू. सेकंद आहे. दोन किलो 560. 3 किलो 15पेक्षा जास्त होता का म्हणे. बस 3 किलोच्या. हा टाका अजून 1 किलो आपलं. किती झालं? 1 मिनिट 26 सेकंद. लवकर बघा. 2 मिनिटं झाली की संपणार आहे. 1 मिनिट 32 सेकंद. बघू घड्याळ द्या. 20 सेकंद राहिलेली आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. घड्याळ मी माझ्या हातात ठेवलंच नव्हतं, त्यांच्या हातात दिलं होतं. वेळ 2 मिनिटाची. 3653 ग्रॅम एवढंच वजन भरलं. आणि आपल्याला माहिती आहे या खेळात अचूक वजन करणं जास्त महत्त्वाचं असतं. 3 किलो 654 53 असं ते झालं. 4 ग्रॅमनी काय गोंधळ केलात बघू तरी. काय जरा एखाद दुसरं उचला तर नाही. 1 रुपयाचं कॉईन काढा त्यातलं फक्त. नाहीच आहेत कॉईन टाकत. आहे ना, टाकली आहेत कुठे? नाही. तरी पण 653. एक काढा कॉईन. आता एक कॉईन. 1 रुपयाचं कॉईन पाहिजे. ते जे 1 रुपयाचं कॉईन आहे ना ते खूप काही करू शकतं. बघितलं 3650. घाईमध्ये ना तुम्ही काय केलं, वस्तू खूप आणल्या. त्या जर लिमिटेड आणल्या असत्या ना, जड आणि मग छोट्या वस्तू घेऊन बसलात तर हा खेळ पूर्ण होतो. घेऊया काही. नमस्कार. आता सगळ्यात तुम्ही बोलायचं आहे, भरपूर बोलायचं. त्याआधी मला तुम्हाला विचारायचं यांनी काय बदल करायला पाहिजे हो स्वभावात? बदल नाही, मेड फॉर इच अदर होतं. काय सांगता हो? मेड फॉर इच अदर यांनी ठरवून पण टाकले दोघांना. तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाईंचं काय म्हणणं आहे? आमच्या कुटुंबाला शोभणारी सून आहे, संस्कारयुक्त आहे आणि आमची काहीही कंप्लेंट नाही तिथून. अतिशय सुगरण सून मिळालेली मला. हो, खूप करते. हो, आणि आम्हाला सर्वांना सांभाळून घेते. अच्छा, तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं.
म्हणजे अर्थात. कसं वाटतं आता इतकं कौतुक करतायत सगळेजण? तुम्ही बोला तुमच्या कुटुंबाबद्दल. शेवटी ॲडजस्टमेंट दोन्ही साईडनी असते. तसा माझा स्वभाव चांगला आहे, तसेच समोरच्यांनी मला समजून घेऊन सगळी ॲडजस्टमेंट करून आमचा संसार खूप छान सुखाचा ठरलेला आहे. आणि तो आणखी सुखाचा होणार, काळजी करू नका. शुभेच्छा आहेत तुम्हाला, तुम्हालाही शुभेच्छा. आणि आता तुम्हाला या दोघांचा अभिनय ओळखायचा आहे. हां, बघूया कसा ओळखताय. वेळ 45 सेकंदाची. 45 सेकंदामध्ये या एका चित्रपटाच्या नावाचा, शीर्षकाचा अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. वेळ सुरू झाली. चष्मेबद्दल. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुम. आता गाणं मराठी चित्रपटातलं. न बोलता ओठांची हालचाल नाही. हा बोला तुम्ही पण. बाबा लगीन. कुंकू. कुंकू. बाबा तुझ्या कपाळीला टिळा, तुझ्या कपाळीला टिळा, तुझ्या कपाळीला टिळा, काढीन काढीन डोळे तुला. अरे जा जा तू मुला, का सत्ता येतोय मला. अरे जा जा तू मुला. इतका सुंदर अभिनय होता की ते विसरले, वेळ पण संपली. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुमच्यासाठी अभिनंदन. आणि आता म्हण. बोलायचं नाही. अति तेथे पेरलं ते उगवतं. पेरलं ते उगवलं. पेरावे ते उगवेल. अति तेथे माती. पेरावे तसे उगवते, करावे तसे भरावे, करावे तसे भरावे. थेंबे थेंबे तळे साचले. उगवणे. उगवणे. खाण तशी माती. उगवते. उगवते ते सोने नाही. चकाकते पैसा. पेरावे. बोल नका. सोनं तर दाम करी काम. दाम. अभिनय. सोनं तसं उगवलं. 10 फुलेल. 9 वेगळे 8 खेळातलं कमळ. 7 पैसे. पैसे. सोनं. 5 पैसा फेको तमाशा देखो. दाम करी पैसा झाला खोटा. 1 मातीचे म्हणून संपली. मातीत. ही म्हण आहे, म्हण. काय होती सांगा. जिथे विकतं तिथे विकत नाही. एवढं त्यांनी पिकवलं, आम्ही विकत नाही घेतले. तुम्ही विकत नाही. तुम्हाला विकत नाही. मला तर हे असंच द्यायचं होतं, पण वेळ संपली. आणि या सगळ्यांनी मिळून, यांनी अभिनय उत्तम केला, पण या सगळ्यांनी ना त्या दिशेने जात होते, पण म्हण लक्षात येत नव्हती. त्यामुळे थोडासा गोंधळ झाला आणि ते बक्षीस राहिलं. घ्या, एक चिठ्ठी घ्या पटकन, पाऊस यायच्या आत. हीच का स्पेशल आहे? बरं ठीक आहे. दीपाली कुलकर्णी. तुम्ही कुठे राहता? मी भांडूप. भांडुपला कुठे? स्टेशन रोड. स्टेशन रोड. घरी कोण कोण? घरी मी, माझे मिस्टर. कुठे आहेत मिस्टर? बोलवा ना त्यांना. या 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 बाजूला. नमस्कार नमस्कार. यांचं नाव आता जाहीर झालंय, कसं वाटतंय? आनंद वाटतो. आनंद वाटतोय. बर, शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. समोर 5 रिंग ठेवलेले आहेत, दोघींनाही 10-10 संधी. चेंडू इथे ठेवायचा, प्लास्टिकचा चेंडू ठेवल्यानंतर हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा. पहिल्या रिंगमध्ये जर थांबला तर 1 गुण, दुसऱ्या रिंगमध्ये 2, तिसऱ्या रिंगमध्ये 3, 4 आणि 5 या पद्धतीने गुण मिळत जाणार. दोघींपैकी 10 संधीमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही आणि बघूया काय होणार या खेळामध्ये. सुरुवात तुमच्यापासून. द्या हॉकी स्टिक त्यांच्याकडे, ठेवा इथे मध्ये.
थांबा, 5 झाले. आता द्या आपल्याच्याकडे, खेळा. एक. चला खेळा, सगळे खेळा. खेळा खेळा खेळा. नाही आता सगळे. आतापर्यंत गुणसंख्या 1. काय होणार बघूया शेवटच्या. 2 आणि 1 3. 7. 7. आणि आता 5 संधी तुमच्याकडे शिल्लक आहेत. या. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. उपविजेत्या ठरल्या कुलकर्णी वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गौरी कुलकर्णी वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. गायत्री सोसायटी मुलुंड पूर्व या ठिकाणी रंगलेला ॲक्वागार्ड होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.